नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटमध्ये दिवसभर पॉझिटिव्ह मोमेंटम मेंटेन राहिला आणि निफ्टी परत पुन्हा 25,000च्या लेवलला येऊन बंद दिली। एक्झॅक्ट 25,001ला निफ्टी बंद, जवळपास 150 पॉईंट पॉझिटिव्ह निफ्टी क्लोज झाला। सेन्सेक्स जवळपास 400 पॉईंट, बँक निफ्टी जवळपास 170 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झाला। ओव्हरऑल मोमेंटम पॉझिटिव्ह आहे। ट्रेंड लाईन गुरुवारी ब्रेक केलेली असं वाटत होतं थोडं खाली जाईल, पण शुक्रवारी परत पुन्हा मार्केटनं बाउन्स दिला आणि आज तो मोमेंटम कंटिन्यू राहिला आणि 25,000 एक महत्त्वपूर्ण लेवलच्या आसपास येऊन बंद दिला। इथून थोडंसं मला वाटतं हा वीक जो आहे, येणारे 2-3 दिवस मंथली एक्सपायरीचा वीक आहे, त्यामुळे मला वाटतं निफ्टी थोडासा रेंज बाउंड आणि साईडवेज राहू शकतो। बऱ्यापैकी ग्लोबल इव्हेंट्स सगळे होऊन गेलेले आहेत, रिझल्ट सेशन होऊन गेलेलं आहे आणि मार्केटची आज ज्या पद्धतीनं जवळपास निफ्टी 40-50 पॉईंटमध्येच ज्या पद्धतीनं दिवसभर कारभार केला, मला वाटतं उद्या परवासुद्धा मार्केट त्याच पद्धतीनं कदाचित एक फ्लॅटिश साईड बाय साईडवेजची मुवमेंट देऊ शकतो असं मला वाटतं। त्यामुळे टेक्निकल लेवल्सनुसार जरी बघायचं झालं तर 25,000च्या वरती मेंटेन राहिला तर 25,200-250पर्यंत जाण्याचा चान्सेस आहेत, पण 25,050 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे। 25,050च्या वर गेला तर फर्दर थोडंसं शॉर्ट कवरिंग कदाचित येऊ शकतं। अदरवाईज 25,000च्या खाली आला तर 24,800-850 एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे लोअर लेवलला, तिथंपर्यंत कदाचित निफ्टी येऊ शकतो। पण मला वाटतं थोडंसं 25,000च्या आजूबाजूलाच उद्या ट्रेड होऊ शकतो, ज्या पद्धतीनं आज मार्केटनं मोमेंटम दिला आहे। बँक निफ्टीमध्ये सुद्धा 55,500चा अभाव मेंटेन राहिला तर 56,000पर्यंत जाऊ शकतं बँक निफ्टी। 56,000 एक रेजिस्टन्स लेवल आहे जे बरेच दिवस इंटॅक्ट आहे। लाईफ टाईम हाय 56,200-300 आसपास आहे, तिथून थोडं खाली आलं आहे। 55,500च्या खाली आलं तर 55,000पर्यंत बँक निफ्टी येऊ शकतं, एखादं प्रॉफिट बुकिंग डिप येऊ शकतं। आज US मार्केट बंद आहेत, त्यामुळे ग्लोबल मार्केट्समध्ये काही क्यूज नाही आहेत तसे, त्यामुळे मला वाटतं उद्या मार्केट सुरू होताना ग्लोबल मार्केटचे डेव्हलपमेंट्स त्यानुसार मोमेंटम येईल। पण FIचं बाईंग सेलिंग इम्पॉर्टंट आहे। गेले कित्येक दिवस FIने सेलिंग केले, शुक्रवारी थोडंसं 1,700 करोडचं बाईंग केलेलं आहे FIने, पण बघणं गरजेचं आहे की हायर लेवलला FIs बाय करतात का सेल, कारण USच्या 10 इयर बॉन्ड यील्ड्स अजूनही वरच्या लेवलला मेंटेन आहेत 4.5%च्या आसपास, जे थोडंसं काळजी करण्याचं काम आहे FIच्या बाईंगला घेऊन। त्यामुळे ओव्हरऑल फारशी काही उद्या मोमेंटम किंवा वदगड होईल असं वाटत नाही। 25,000च्या आजूबाजूलाच ट्रेड होईल असे सध्या तरी चार्टवर बघितलं तर त्या पद्धतीची मुवमेंट उद्या होईल असं वाटतंय। वाढणाऱ्या ॲडव्हान्स डिक्लाइन्स डेटा आज अजून अपडेट नाही आहे, पण ओव्हरऑल सेक्टर इंडिसाइजेसमध्ये सगळे सेक्टर्स चांगली पॉझिटिव्हमध्ये बंद झाले। त्यामध्ये IT, ऑटो, FMCG आणि मेटल सेक्टरनं लीड केले। कोणतेही सेक्टर मायनसमध्ये जाऊन बंद झालेलं नाही, सगळे सेक्टर्स पॉझिटिव्हमध्ये बंद आहेत। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झालं तर US मार्केटला सुट्टी आहे, त्यामुळे फ्युचर्स फारसे काही मॅटर करत नाही। 400 पॉईंट पॉझिटिव्ह दाखवते, पण मला वाटत नाही तितकं पॉझिटिव्ह उद्यासाठी राहील। युरोपियन मार्केट्स मिक्स आहेत, काही पॉझिटिव्ह आहेत काही निगेटिव्ह आहेत, त्यामुळे ग्लोबल मार्केटमध्येही काही संकेत नाही आहेत। आपलं मार्केट हे 2 दिवस चांगलं तेजी, शुक्रवार आणि आज चांगलं तेजी करून परत पुन्हा 25,000वर येऊन बंद झालं आहे। बघणं गरजेचं आहे उद्याच्या सेशनला 25,000 लेवल मेंटेन राहते का ब्रेक होते, तर बघूया मार्केट उद्या कशा पद्धतीनं बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।